संजयनी तळेगावकर ज्यांचा अत्यंत मधुर असा स्वर जो काळजाला भिडतो. तर असं पूर्ण अखिल भारतीय मराठी संमेलन त्या गाजवतात. सगळ्यांना त्यांचं खूप ते कविता वाचन आणि गायन हे दोन्हीही आवडतं. आणि प्रखर वास्तववादी कविता भालेंची आहे. मी जेव्हा त्यांच्या कविता वाचते तेव्हा खरोखरच तळागाळातल्या व्यक्तीची कशी कविता असू शकते, किती उद्ध्वस्त पण असताना ते कशा तऱ्हेने ते आपल्या शब्दात मांडतात आणि अत्यंत भिडणारं असं ते भाले सरांचं काव्य आहे. राजनंदी सरांना मी नेहमी म्हणते की तुम्ही मला आपले आलेत का, नसतील आले तरी माझा एक मेसेज त्यांना सांगा की रेखा त्यांना तुमची ट्युशन शिकायची आहे, मला गझल लिहिता नाही येत, मी मुक्त छंदात लिहिते. पण खरंच त्यांची गझल इतकी अप्रतिम आहे, फारच सुंदर, म्हणजे छान वाटतं त्यांच्या गझल ऐकताना. लोणकर आलेले आहेत. हां, लोणकर सरांची गझल आणि कविता हिंदी आणि म्हणजे त्यांच्या कविता वाचताना मी काही इतकी भारावते की डोळ्यातनं पाणी यायला लागतं. तेव्हा इतकी सुंदर गझल आणि दोन्हीवर त्यांची पकड आहे, हिंदीवरती पण आहे आणि अत्यंत भावनापूर्ण हेलावून टाकणाऱ्या अशी त्यांच्या कविता. आणि त्याच्या अगदी वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे तळफाड कसं ते विनोदी अंगांनी लिहितात आणि छान चिमटे काढतात, सगळ्यांना असं करायचं चांगलं आहे. आणि माझी मैत्रीण ज्योती धर्माधिकारी जी आत्ताच SBची अध्यक्ष झालेली आहे, तिचं खरं अभिनंदन फार मोठं करायला पाहिजे, हे फार छोटेखानी अभिनंदन झालं. आणि तिचं आत्ता नुकतंच एक चरित्रपर हे पुस्तक निघालं आहे, सुधा मूर्तींवरचं, हां असं विसरते. तर त्यामुळे आणि रेखागत त्याने जी स्त्रीचा हुंडका जो आहे ती सांभाळून आहे. तेव्हा अशा तऱ्हेचे म्हणजे सगळ्यांचंच काही ना काही वैशिष्ट्य आहे. आणि मी आता वैशिष्ट्य सांगेन की ह्या गेय कदाचित या मुक्त छंदातली कविता म्हणते, कदाचित रेखा आनंदी कविता म्हणजे हे कोणती भावना त्या क्षणी व्यक्त करतील हे, पण ही संवेदना आपण सगळ्यांनी जाणून घ्यायची आहे. माझ्या मगाशी ज्योती ती अगदी कडक वॉर्निंग ती ज्योती की अजूनही देते ती. मी खरं म्हणजे सांगितलं की मी अध्यक्षपद किंवा प्रमुख पाहुणेपद घेणार नाही, मी कार्यक्रमाला निश्चित येणार. कार्यक्रमात मी कदाचित म्हणजे मी सादरी करेन, पण अध्यक्षपद नाही घेता येणार, कारण माझी तब्येत मला नाही साथ देते. पूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत मी थांबू नाही शकत, त्यामुळे ते बरंही नाही वाटत उठून जाणं. तेव्हा पुनश्च गोरे आणि मंडळाचं मी अभिनंदन करते. हे कार्यक्रम असेच अविरत चालू राहोत ही सदिच्छा. आणि सगळ्या मंडळाला मी एक विनंती करते की आपण DJ थोडा म्हणजे सगळ्यांनाच खरं हे पाहिजे इन्फॉर्मेशन की तुम्ही DJ थोडे कमी आवाजात लावा, कारण इतका प्रॉब्लेम येतो आहे की अनेक वृद्धांना हार्ट अटॅक येत आहेत आणि लहान मुलंसुद्धा त्याच्यामुळे ॲफेक्ट होत आहेत. तर 2 कविता मला सांगितल्या, तर मग हे वास्तविक झाल्यावर ठीक आहे. संध्याकाळ. युगायुगांच्या लाभलेल्या जन्मांचे, युगायुगांच्या लाभलेल्या जन्मांचे वस्त्रहरण होऊन जाऊ दे एकदा. कर्मफल सालांसारखं विसर्जित करून उरू दे मला अगदी निस्संग. पुन्हा पुन्हा जन्म घेण्या इतका दम आता माझ्यात उरला नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेण्या इतका दम आता माझ्यात उरला नाही, कबूल करते. आणि पुन्हा जन्मावं असं वाटायला लावणारे माणसांचे जगही आता उरले नाही. इवल्याशा लाटीला लाटत लाटत पापराची लाटी, इवल्याशा लाटीला लाटत लाटत मोठं झालेलं आयुष्य आता निस्सत्व होऊन फाटतंय. आता निस्सत्व होऊन फाटतंय. माणसानं माणूस म्हणून संपणं, माणसानं माणूस म्हणून संपणं ही उत्क्रांती की दुष्क्रांती, ही उत्क्रांती की दुष्क्रांती, उद्याची निश्चिती नसणं हे भविष्य. माणूस माणसाला चोरतोय, विकतोय, मारतोय, अत्याचार करतोय. माणूस माणसाला चोरतोय, विकतोय, मारतोय, अत्याचार करतोय. पुन्हा सहस्त्रकांची गुलामगिरी, हुकुमशाही न संपणार. सूक्ष्माहून सूक्ष्मतर स्पेसिस पुढे माणसाचं हरणं करोना. आधी प्लेन. सूक्ष्माहून सूक्ष्मतर स्पेसिस पुढे माणसाचं हरणं दर शतकी
माणूस गठ्ठ्यागठ्ठ्यानं मरतोय, माणूस गठ्ठ्यागठ्ठ्यानं मरतोय, मनामनानं जळतोय, मनामनानं जळतोय. गीतेतल्या विश्वदर्शनात दाढेत चिरडलं जाणारं अस्तित्व आज आपण अनुभवतोय. गीतेतल्या विश्वदर्शनात दाढेत चिरडलं जाणारं अस्तित्व आज आपण अनुभवतोय. हा काळाचा तळाहीन कडा, तळच नाही आहे, कुठे जात नाही. हा काळाचा तळाहीन कडा, त्या गर्तेच्या काठाशी आपण उभे सरकलो. आणखीन काय? म्हणूनच म्हणते, संपू दे मला अगदी एकटं, संपू दे मला अगदी एकटं, निसंग पुनर्जन्मापासून मुक्त, चक्राकारापासून विभक्त, हे असो मरणसुक्त, हे असो मरणसुक्त. माझी आणखीन एक कविता. माझ्याच आयुष्याच्या अनेक बातम्या मला इतरांकडून कळतात, माझ्याच आयुष्याच्या अनेक बातम्या मला अनेकांकडून कळतात. मी कशी? मला प्रश्न पडतो, मी कशी? मी अशी, मी तशी, अशी माझीच व्यक्तिचित्रणं अनेकांकडून. मी आश्चर्यचकित होत जाते परस्पर विरोधी विधानांमुळे, आणि हळूहळू त्यात मी हरवतही जाते. अगदी इतस्ततः माझ्यातलं मी पण कोणाला तरी सापडलंय म्हणतात. माझ्यातलं मी पण जे हरवले ते कोणाला तरी सापडलंय म्हणतात. मी त्याला दत्तक घेऊ इच्छिते, माझ्यातल्या मी पणाला मी दत्तक घेऊ इच्छिते. कोणी माझ्या शब्दातून मी डोकावते म्हणतात, कोणी माझ्या शब्दातून मी डोकावते म्हणतात. मी शब्दांना चिवडू लागते. खरं तर मी अर्धी उन्हात आणि अर्धी सावलीत विभागली गेले. खरं तर मी अर्धी उन्हात आणि अर्धी सावलीत विभागली गेली आहे. शब्दांनी मला दुःख पेलायची शिक्षा दिली आहे, शब्दांनी मला दुःख पेलायची शिक्षा दिली आहे, आणि आयुष्यानं सोहळे भोगायची. मी सावरू पाहते या विभागणी, बातम्यांकडे दुर्लक्ष करून. या कॅलिडोस्कोपमध्ये सतत आकार बदलणारी मी, वाट पाहते स्थिर होण्याची. लाटांखाली शोधत बसते स्वाती नक्षत्राची शिंपली, डोळ्यात मृग नक्षत्र झरत असतं. स्वत्वाची पेरणी करायची वाट पाहत, डोळ्यात मृग नक्षत्र झरत असतं. स्वत्वाची पेरणी करायची वाट पाहत. पण ही अखंड जड बातम्यांची उगवलेले कोंबही जळून जातात. आणि मग मी हळूच कान लावते येणाऱ्या माझ्या बातम्यांकडे. व्यवस्थेचे बैल हे जे संबोधन आहे ते तुम्हाला कवितेच्या अनुषंगाने लक्षात येईल. व्यवस्थेच्या बैलांचा रोजचाच पोळा, व्यवस्थेच्या बैलांचा रोजचाच पोळा, रोजच पुरणपोळी, रोजचाच साज-शृंगार. व्यवस्थेच्या बैलांचा रोजचाच पोळा, रोजच पुरणपोळी, रोजचाच साज-शृंगार. म्हणून ते फिरत नाहीत शिवारात खुरा उंटत आणि उडतही नाही नांगर. म्हणून ते फिरत नाहीत शिवारात खुरा उंटवीत आणि उडतही नाही नांगर. देतात फेकून तिफणीची जू, देतात फेकून तिफणीची जू. हे व्यवस्थेचे बैल हिरवळीत चरून बनलेत मस्त मदवाल कठाळे. हे व्यवस्थेचे बैल हिरवळीत चरून बनलेत मदमस्तवाल कठाळे. आता येत नाहीत काबूत, आता येत नाहीत काबूत, आणि घालताही येत नाही त्यांना कोणतंही येसन. घरदाण्याच्या दावणी सोडून आता ते माती उकरण्याच्या दंगलीत सामील झाले आहेत. घरदाण्याच्या दावणी सोडून ते आता माती उकरण्याच्या दंगलीत सामील झाले आहेत. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो श्रीकांत गायकवाड यांना की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. श्रीकांत गायकवाड आले नाही. यानंतर मी आमंत्रित करतो शिवाजी तेलंगरे. यानंतर शिवाजी तेलंगरे सर आहेत, त्यांचा सत्कार भोसले सर करतील. एक छोटी रचना या ठिकाणी कामगार कवी आहेत
आणि ज्यांचा एक सुंदर असा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. जालन्यातले त्यांच्या पिढीचे शेवटचे कामगार कवी. तत्पूर्वी तळेगावकर मॅडमना अशी मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर बोलावं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे सत्याचा शोध. नवीन एक सूर्य असावा, नवीन एक चंद्र असावा. नवीन एक सूर्य असावा, नवीन एक चंद्र असावा. रात्रीच्या चांदण्यांना त्यांनीच प्रकाश द्यावा. रात्रीच्या चांदण्यांना त्यांनीच प्रकाश द्यावा. कोमल प्रकाशाने मोहित होईल का हे जग. कोमल प्रकाशाने मोहित होईल का हे जग. सत्याच्या शोधासाठी सुरू होईल मगच वेग. सत्याच्या शोधासाठी मगच सुरू होईल वेग. जुना होऊन गेला इतिहास कोणास तो न आठवे. जुना होऊन गेला इतिहास कोणास तो न आठवे. बुरुजाच्या भिंतीमधून कोणीतरी हाक द्यावे. बुरुजाच्या भिंतीमधून कोणीतरी हाक द्यावे. इतिहासातल्या आवाजांनी तुम्ही वाजवा तुतारी. इतिहासातल्या आवाजांनी तुम्ही वाजवा तुतारी. मगच जागे होईल झोपेतली स्वारी. खेडोपाडी त्यांचा आवाज जाऊ द्या. खेडोपाडी त्यांचा आवाज जाऊ द्या. एक एक हात येता तुम्ही त्यांना साथ द्या. कोणीही रोखू न शकेल सागराच्या लाटा. कोणीही रोखू न शकेल सागराच्या लाटा. सत्याच्या शोधासाठी मगच निघतील हळूच पाऊल वाटा. हळूच पाऊल वाटा. धन्यवाद. हॅलो. यानंतरच्या कवयित्री आहेत छाया वाघ. यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांची एक छोटीशी रचना या ठिकाणी सादर करावी. सुभाष कुळकर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी छाया वाघ यांचं स्वागत करावं. किरण गरड हे आहेत या ठिकाणी. त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी कवयित्रींचा सत्कार करावा. आडनावाने त्या वाघ आणि तरीही जाय भरून या नावाने पत्रकिरीत आहे. थोडं इकडे इकडे बाणा इकडून हा अशी हा ऐकून घ्या. माणसाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी असतात, सावली आणि वाघ. दोन्ही गोष्टी जिथे एकत्र पाहायला मिळतील त्या छाया वाघ आपली एक कविता सादर करत आहेत. माझ्या रचनेचं शीर्षक आहे आयुष्य. वाटा आयुष्याच्या साऱ्या असे मुकाट मुकाट. वाटा आयुष्याच्या साऱ्या असे मुकाट मुकाट. कधी तो कड्या कधी अफाट अफाट. रेघांवर तळव्याच्या नाही रावे विसंबुनी. रेघांवर तळव्याच्या नाही रावे विसंबुनी. खेळ सारा आयुष्याचा कष्टानी मजुराच्या तळव्यांच्या. रेघा पूजती कष्टानी मजुराच्या तळव्यांच्या. कुठे लपूनी बसती रेघा त्याच्या कपायाच्या. जन्मारंभ आयुष्याचा मृत्यू असे अंती त्याच्या. जन्मारंभ आयुष्याचा मृत्यू असे अंती त्याच्या. मध्ये रेखी तो जीवन वाटा अवघड त्याच्या. नसे जन्म पुन्हा पुन्हा घेऊ जगून एकदा. नसे जन्म पुन्हा पुन्हा घेऊ जगून एकदा. आयुष्याच्या वेलीवरी झोके हुंदाळू आनंदा. असे मानव रंगारी रंग भरी त्याच्या परी.
असे मानव रंगारी रंग भरी त्याच्या परी असे सुंदर आयुष्य जगा ज्याच्या त्याच्या परी असे सुंदर आयुष्य जगा ज्याच्या त्याच्या परी. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. लाखे सर, एक कवी मला काल परवाच्या दिवशी शनी मंदिरला थुबकताना दिसला. तिथे एक ते फरसांचं दुकान आहे पहा, तिथे तो होता, ट्रॅफिक जाम होते. मी त्या कवीला विचारलं की आज इकडं कुणीकडे आणि थोडे लगबगीत दिसतात. तर त्यांनी सांगितलं की एक व्याख्यान आहे तिकडे चाललो आहे. आता जालन्यात आणि व्याख्यान ह्या दोन गोष्टी थोड्याशा मला खटकल्या. म्हटलं व्याख्यानाचा विषय काय आहे? तर ते म्हणले दारूचे दुष्परिणाम. नंतर विचारलं व्याख्याते कोण आहे? तर कवी म्हणला माझी बायको. अशी अनेक कवी आमच्यामध्ये पण आहेत. त्याच्यामुळे कोण कधी कशी कविता सादर करेल सांगता येत नाही. यानंतरचे कवी प्राध्यापक अशोक खेडकर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची सुंदरशी अशी एक गझल या ठिकाणी सादर करावी. प्राध्यापक अशोक खेडकर. सुरेश मुळे सरांना अशी विनंती करतो की प्राध्यापक कवी अशोक खेडकर यांचा सत्कार करावा. जालन्यातली पहिली गझल लिहिणारा हा माणूस फार मोठी गोष्ट आहे. आमच्या इथलं तसं काही म्हटलं तर कळलं मला ते काय असतं बा. गझलकार म्हटलं की त्याला 2-4 पहिले घेतल्याशिवाय शेर जे चढतच नाही चांगली. त्यामुळे मला 2 शेर घेण्याची परवानगी द्यावी. जखम ही काळजाची नेहमी ओली असावी. जखम ही काळजाची नेहमी ओली असावी. दुःखे इथून समाजाची अंकुरली असावी. दुःखे इथून समाजाची अंकुरली असावी. येना प्रभू रामा, येना प्रभू रामा धावून पुन्हा धरेवरी. येना प्रभू रामा धावून पुन्हा धरेवरी. आज पुन्हा अहिल्याती आसुसली असावी. आज पुन्हा अहिल्याती आसुसली असावी. एक छोटीशी गझल घेतो, सगळ्यांच्या परिचयाची आहे, मोह आवडत नाही म्हणून. मॅडम समोर बसल्यात म्हणून स्वागत. गेली गझल आहे पहा. शोधू नका इथे तिथे मारे कर्याना माझ्या. शोधू नका इथे तिथे मारे कर्याना माझ्या. गळा माझा गळा माझा कापणारे. गळा माझा कापणारे माझे हात होते. शोधू नका इथे तिथे मारे कर्याना माझ्या. गळा माझा कापणारे माझे हात होते. मी रोज केले जरी कुलूप बंद घराला. मी रोज केले जरी कुलूप बंद घराला. वळसरीला माझ्या खास सुरे राहते होते. सुहास मी रोज केले जरी कुलूप बंद घराला. वळसरीला माझ्या खास
सुरे राहत होते. मी रोज केले जरी कुलूप बंद घराला, मी रोज केले जरी, मी रोज केले जरी कुलूप बंद घराला, वळचणीला माझ्या खास सुरे राहत होते. शोधू नका इथे तिथे मारे कर्याना माझ्या, गळा माझा कापणारे, गळा माझा कापणारे माझे हात होते. आणि शेर पहा, टाळून मला शेजाऱ्याने दिली मेजवानी, मला टाळून मला शेजाऱ्याने दिली मेजवानी, आणि डोळे माझे भाकरीच्या शोधात होते. टाळून मला शेजाऱ्याने दिली मेजवानी, आणि डोळे माझे भाकरीच्या शोधात होते. टाळून मला शेजाऱ्याने दिली मेजवानी, मला टाळून मला शेजाऱ्याने दिली मेजवानी, अन डोळे माझे भाकरीच्या, डोळे माझे भाकरीच्या शोधात होते. शोधू नका इथे तिथे. पुढचा शेर पहा, खूप मजेदार आहे. तू लावली फुस जरी माझ्या आसवांना, तू लावली फुस जरी माझ्या आसवांना, तू लावली फुस जरी माझ्या आसवांना. नाव तुझेच दुनिये माझ्या काळ जात होते. शोधू नका इथे तिथे मारे कर्याना माझ्या, गळा माझा कापणारे माझे हात होते. फक्त एक मागता बाकी आहे. वाताहात देवा बरी केलीस माणसाची, वाताहात देवा बरे केलीस माणसाची, वाताहात देवा बरी केलीस माणसाची. कळसावर मंदिराच्या कावळे गात होते. शोधू नका इथे तिथे मारे कर्याना माझ्या, गळा माझा कापणारे, गळा माझा कापणारे माझे हात होते, धन्यवाद. माणसं कविता लिहायला लागल्यानंतर काय लिहितील काही सांगता येत नाही, आणि सुरुवात कोणाची कशी होईल हेही सांगता येत नाही. असं म्हणतात, एक पायंडा आहे मराठी कवितेतल्या कवीमध्ये एक समज आहे की प्रेम कवितेपासून माणूस सुरुवात करतो. पण माझी पहिली कविता अशी होती की तुकाराम महाराजांनी एक चूक केली म्हणे की पाण्यातला मासा झोपा घेई कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. पण मला ते काही पटलं नाही. मी ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला आणि माझी पहिली कविता लिहिली की पाण्यातला मासा लागतो कसा,
खावा त्याचा रसा तेव्हा कळेल. त्याच्यामुळं कोणाची सुरुवात कशी होईल काही सांगता येत नाही. अशोकला कुठेतरी दगाफटका झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्यामुळे त्याची कविता तशी आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कवयित्री रेखा गतखंडे जाधव यांना की त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. कुंकू या काव्यसंग्रहाच्या त्या कर्त्या धर्त्या आहेत. अशोक उबाळे सरांना मी अशी विनंती करतो. अशोक आगलावे सर सत्कार झाला आहे. रेखा गतखंडे जाधव. कवितेचं नाव आहे खरंच जीवन सुंदर आहे. खरंच जीवन सुंदर आहे, ध्येय ठरवून जगले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे, ध्येय ठरवून जगले पाहिजे. इतकी घ्यावी उंच भरारी, नभही अपुरे पडले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. एक एक क्षण किमती आहे, मोलही त्याचे कळले पाहिजे. एक एक क्षण किमती आहे, मोलही त्याचे कळले पाहिजे. हरलो आयुष्यात कधी तर परत सावरून उठले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. परत पहिल्यापासून घेते. खरंच जीवन सुंदर आहे. खरंच जीवन सुंदर आहे, ध्येय ठरवून जगले पाहिजे. इतकी घ्यावी उंच भरारी, नभही अपुरे पडले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. एक एक क्षण किमती आहे, ध्येय त्याचे कळले पाहिजे. एक एक क्षण किमती आहे, मोलही त्याचे कळले पाहिजे. हरलो आयुष्यात कधी तर परत सावरून उठले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. संकटे आयुष्यात खूप येतात, न खचताही लढले पाहिजे. संकटे आयुष्यात खूप येतात, न खचताही लढले पाहिजे. न बुडता सागरात दुःखाच्या, सुखासाठीही उरले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. ताकद लेखनीत खूप आहे, ज्ञानात इतके बुडले पाहिजे. ताकद लेखनीत खूप आहे, ज्ञानात इतके गुंतले पाहिजे. यशाचे शिखर दूर नाही, तिथपर्यंत तरी चालले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. आई वडिलांमुळे जग हे दिसले, याचे भानही ठेवले पाहिजे. आई वडिलांमुळे जग हे दिसले, याचे भानही ठेवले पाहिजे. उपकार गुरूंचे खूप आहेत. इथं गुरु आहेत माझे कोरे सर. उपकार गुरूंचे खूप आहेत, त्यांचे पांगही फिटले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे. ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरु पुढे आदराने झुकले पाहिजे. ज्ञान देणाऱ्या प्रत्येक गुरु पुढे आदराने झुकले पाहिजे. खरंच जीवन सुंदर आहे, ध्येय ठरवून जगले पाहिजे. इतकी घ्यावी उंच भरारी, नभही अपुरे पडले पाहिजे. खरेच जीवन सुंदर आहे. छान छान. यानंतर आमचे एक दिव्यांग कवी आहेत, कवी गणेश खरात. मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो आणि राजेंद्र राग सरांना अशी विनंती करतो की आमच्या ह्या दिव्यांग अशा आमच्या कवीचं स्वागत आपल्या हस्ते व्हावं. कवी गणेश खरात शासकीय कर्मचारी आहेत, तरीही कविता लिहितात. कारण आजकाल सरकारी कर्मचारी कविता लिहितील असं वाटत नाही. कवी गणेश खरात. अवघ्या 3.5-4 मिनिटांमध्ये आवडतो. दुःखात एक हिस्सा माझा असा असू दे,
दुःखात एक हिस्सा माझा असा असू दे, दाटून कंठ येता डोळे तुझे पुसू दे. दुःखात एक हिस्सा माझा असा असू दे, दाटून कंठ येता डोळे तुझे पुसू दे. जगण्यातल्या उन्हाचा घेऊ नकोस धसका, जगण्यातल्या उन्हाचा घेऊ नकोस धसका. मैत्रीत सावलीच्या ही जिंदगी बसू दे. दुःखात एक हिस्सा माझा असा असू दे. आणि जीवन असे जगू की वाटून दुःख घेऊ, जीवन असे जगू की वाटून दुःख घेऊ. मूर्तीत गौतमाला थोडे तरी हसू दे. दुःखात एक हिस्सा माझा असा असू दे, दाटून कंठ येता डोळे तुझे पुसू दे. माझ्या रचनेचं नाव आहे सगळे कठीण झाले. पैशाशिवाय स्वप्ने बघणे कठीण झाले, पैशाशिवाय स्वप्ने बघणे कठीण झाले. पंखातल्या बळावर उडणे कठीण झाले, पैशाशिवाय स्वप्ने बघणे कठीण झाले. पंखातल्या बळावर उडणे कठीण झाले. डिग्री मिळून सुद्धा उपयोग काय सांगा, डिग्री मिळून सुद्धा उपयोग काय सांगा. जर प्रश्न भाकरीचा सुटणे कठीण झाले, पंखातल्या बळावर उडणे कठीण झाले. कष्टाशिवाय जो तो धनवान होत आहे, कष्टाशिवाय जो तो धनवान होत आहे. मजदूर माणसाचे जगणे कठीण झाले, पंखातल्या बळावर उडणे कठीण झाले. आणि दुःखातल्या कहाण्या ऐकू कुणा कुणाच्या, दुःखातल्या कहाण्या ऐकू कुणा कुणाच्या. हसणे खरेपणाचे दिसणे कठीण झाले, पंखातल्या बळावर उडणे कठीण झाले. पैशाशिवाय स्वप्ने बघणे कठीण झाले. आणि शेवट असा की जखमेवरील खपली दाऊ तरी कुणाला, जखमेवरील खपली दाऊ तरी कुणाला. दिलदार मित्र सुद्धा मिळणे कठीण झाले, पैशाशिवाय स्वप्ने बघणे कठीण झाले. पंखातल्या बळावर उडणे कठीण झाले, उडणे कठीण झाले. अगदी मनापासून धन्यवाद सर्वांचे. धन्यवाद सर. शोधू नको भीमाला मूर्तीत पत्थरांच्या, शोधू नको भीमाला मूर्तीत पत्थरांच्या. सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या. असं लिहिणाराही एक कवी या सभागृहात आहे. यानंतर मी आमंत्रित करतो कवी अशोक डोरले यांना की त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. अंबडचे राहणारे असले तरीही पेशाने शिक्षक असणारे, पत्रकार असणारे आमचे कवी मित्र अशोक डोरले. गोरे सरांना अशी विनंती करतो की डोरले सरांचा त्यांनी सत्कार करावा. कसली धग घेऊन रोज जळतात इथं माणसं, कसली धग घेऊन रोज जळतात इथं माणसं. कसली रग घेऊन रोज छळतात इथं माणसं. खोटं बोलून खुश ठेवतात साऱ्यांना इथं माणसं, खोटं बोलून खुश ठेवतात साऱ्यांना इथं माणसं. बेट धरून खूप पेटवतात साऱ्यांना इथं माणसं, बेट धरून खूप पेटवतात साऱ्यांना इथं माणसं. सच्चाईपासून कसे पळतात इथं माणसं, सच्चाईपासून कसे पळतात इथं माणसं. बारूद ठासून कसे पोळतात इथं माणसं, बारूद ठासून कसे पोळतात इथं माणसं. रॉकेल टाकून लोकशाही जाळू पाहतात इथं माणसं, रॉकेल टाकून लोकशाही
जाळू पाहतात इथं माणसं, भस्म फासून माणुसकी टाळू पाहतात इथं माणसं, भस्म फासून माणुसकी टाळू पाहतात इथं माणसं. रोज सोडतात इथं पुलाखाली, रोज सडतात इथं पुलाखाली मृत माणसं, रोज सोडतात इथं छातीखाली व्रत माणसं, रोज सोडतात इथं छातीखाली व्रत माणसं. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो कवी नारायण खरात यांना की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. कवी नारायण खरात गाऊन कविता म्हणणारे आमचे हे कवी आहेत आणि गोरे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची एक उगा संशयाने बरी होत जाते, कथा ऐकलेली खरी होत जाते, कथा ऐकलेली खरी होत जाते, मलंग तर बहाणा माणसे जोडण्याचा, जखम तशी ती बरी होत जाते. चला. मला असं वाटतं या गणपती उत्सवामध्ये आपण आहेत. मी एकदा गणपती बाप्पा म्हणतो, गणपती बाप्पा. आणि आजच्या या प्रसंगी निसर्ग कवी नादो महानोर यांना विनम्र अभिवादन करून एक निसर्ग कविता या ठिकाणी मी घेतो. श्रावण सरीचा बाई मेघाच्या परीचा, श्रावण सरीचा बाई मेघाच्या परीचा, चांदवा झुलतो बाई देवाच्या घरीचा, चांदवा झुलतो बाई देवाच्या घरीचा, चमचम चमके बाई परीचे झुमके, चमचम चमके बाई परीचे झुमके, पैंजण पायानी पोर अंगणी ठुमके, मखमली गालीचे बाई स्वागता टाकले, नभीच्या कमानीत रंग सातही माकले, रंगला खेळबाई आकाश धरीचा, श्रावण सरीचा बाई मेघाच्या परीचा, मंदिर वाटात बाई पूजेच्या ताटात, पाऊस फुले बाई बसले थाटात, धरणी नटली बाई देवीच वाटली, वाटेत पायावर मुकी घुंगर फुटली, चिंब चिंब भिजला, चिंब चिंब भिजला बाई पदर जरीचा, श्रावण सरीचा बाई मेघाच्या परीचा, यमुना काठी बाई राधेला भेटतो, यमुना काठी बाई राधेला भेटतो, वाटेत गाठतो बाई कान्हाच वाटतो, त्याच्या त्या खड्यानं, त्याच्या त्या खड्यानं बाई फोडला घडा ग, तरी म्हणाला बाई केवढा ओढा ग, आतुरता मिटली क्षण सरला दुरीचा, श्रावण सरीचा बाई मेघाच्या परीचा, झोका खेळाया माझा ग बाई साजन आला ग, झोका खेळाया माझा ग बाई साजन आला ग, मी गौडते हवेत कुणी सावरा मला ग, चढवून झोका ग यो आभाळी जाऊन, चढवून झोका ग यो आभाळी जाऊन, गोड गुलाबी
ते डोळ्यात पाहून गगनात मावेना बाई आनंद उरीचा श्रावण सरीचा बाई मेघाच्या परीचा चांदवा झुलतो बाई देवाच्या घरीचा श्रावण सरीचा धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर सुहास सदावर्ते सरांना की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. शरद देशमुख सरांना अशी विनंती करतो की प्राध्यापक डॉक्टर सुहास सदावर्ते सर, पत्रकार, कवी, प्राध्यापक, डॉक्टर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. नमस्कार. शाळेच्या चार भिंतीच्या आत म्हटली जाणारी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, या प्रार्थनेचा अर्थ मला आजही कळालेला नाही. शाळेच्या चार भिंतीच्या आत म्हटली जाणारी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या प्रतिज्ञेचा अर्थ मला आजही कळालेला नाही. शाळेतल्या चार भिंतीच्या आतली समता आणि बाहेरच्या जगातली विषमता यातील अंतर मात्र अजूनही कमी झालेलं दिसत नाही. शाळेतल्या चार भिंतीच्या आतली समता, बाहेरच्या जगातली विषमता यातील अंतर मात्र अजूनही कमी झालेलं दिसत नाही. इथे तर आम्ही डीजेच्या तालावर जाती धर्माच्या अस्मिता तुडवतो. जे कालही होते ते आजही आहे. तुम्हीच सांगा दोस्तांनो, साने गुरुजींच्या स्वप्नातील समतेचे मंदिर कुठे आहे? धन्यवाद. धन्यवाद सर. कुणीतरी असं म्हटलं होतं की आज कुणीतरी मस्ती केली म्हणे, माणसानं माणुसकी सस्ती केली म्हणे. सावध व्हारे माझ्या गावा जवारीच्या ताण्यांनो, बुजगावण्यानं पाकळ्याची दोस्ती केली म्हणे. बऱ्याच गोष्टी अशा असतात. यानंतर मी आमंत्रित करतो आमचे ज्येष्ठ कवी राम गायकवाड यांना. ठणक या काव्यसंग्रहाचे कर्ते धरते असलेले कारण अजूनही तरुण म्हातारा ज्याला आम्ही म्हणतो ते संस्थापक अध्यक्ष लाखे सरांना अशी मी विनंती करतो की त्यांनी आमचे ज्येष्ठ असणारे कवी राम गायकवाड सर यांचा मूर्तिचिन्ह व गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. आभारी आहे. ठीक आहे सर, माईक घ्या. नाही ऐकू येईल. तो थोडा म्हातारा झाला. निसर्ग कवी नादो महानोर यांना अभिवादन करतो. आणि इतका सुंदर या शहरामध्ये 7-8 दिवसाचा कार्यक्रम ठेवला जातो. त्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांचं अभिनंदन करतो. एक आगळी वेगळी कविता आतापर्यंत झाल्या नाही, अशी एक छोटीशी कविता मी आपल्या समोर सादर करत आहे.
प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? प्रेम म्हणजे तरी काय असतं? हो न उलगडणार कोड असतं. हो न उलगडणार कोड असतं. भाव भावनांचं नाजूक बंधन असतं हो आणि दोघांच्या हे हृदयाचं स्पंदन असतं. अरे प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? लोह चुंबकीय आकर्षण असतं. क्या बात. लोह चुंबकीय आकर्षण असतं. अंतर्मनात घोंगावणार वादळ असतं. अंतर्मनात घोंगावणार वादळ असतं. दोघांच्याही नजरेत नुसतंच वेड असतं. अरे प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? प्रेम कधी अभोल तर कधी बोलकं असतं. सगळ्यांना अनुभव आहे. प्रेम कधी आबोल तर कधी बोलकं असतं. थेट काळजाला भिडणारं असतं. थेट काळजाला भिडणारं असतं. दोघांच्याही गोड गुलाबी गाली स्मित असतं. अरे प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? निरागस जीवांचं मिलन असतं. दोन निरागस जीवांचं मिलन असतं. सुंदरस साकारलेलं स्वप्न असतं. सुंदरस साकारलेलं स्वप्न असतं. दोघांच्याही भविष्यातलं आगळं वेगळं जग असतं. अरे प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? प्रेम बाजारात विकत मिळत नसतं. प्रेम बाजारात विकत मिळत नसतं. कधी आपसूक तर कधी करावं लागतं. कधी आपसूक तर कधी करावं लागतं. दोघांनाही एकमेकांच्या नजरेत शोधावं लागतं. अरे प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? प्रेम प्रेम म्हणजे तरी काय असतं? धन्यवाद. धन्यवाद सर. पण एक गोष्ट रामभाऊ विसरले असतील की प्रेमभंग झाल्यानंतर बायपासच धरावा लागतो. आणि त्यांना मी एक सांगू इच्छितो की पूर्वी इतका स्वप्नांसोबत जागत नाही. पूर्वी इतका स्वप्नांसोबत जागत नाही. पूर्वी इतकी रात्र आधाशी वागत नाही. पेल्यामध्ये दुःख मिसळले की चव येते. पेल्यामध्ये दुःख मिसळले की चव येते. निव्वळ दारू फारचा गली लागत नाही. यानंतर मी आमंत्रित करतो कवी विनोद जैतमहाल यांना की त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. आणि अशोकराव अगलावे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आमचे पत्रकार कवी शिक्षक आणि गुगलवर यूट्यूबवर सक्रिय असणारे आमचे पत्रकार विनोद जैतमहाल यांचा सत्कार करावा. विनोद जैतमहाल. माईक माईक द्या ना. हॅलो. जाहीर बोलायला भितोस तर लिहितोस कशाला? जाहीर बोलायला भितोस तर लिहितोस कशाला? आणि खरे लिहितोस मित्रा तर भितोस कशाला? फटाके गुलाल आणि विजयी धिंगाण्यात दिसतो. फटाके गुलाल आणि विजयी धिंगाण्यात दिसतो. निष्ठेचा अर्थ पाहण्यासाठी नवा शब्दकोश कशाला? निष्ठेचा अर्थ पाहण्यासाठी नवा शब्दकोश कशाला? फुकट दिलेल्या पैशाने सरत नसते कधीच कडकी. फुकट दिलेल्या पैशाने सरत नसते कधीच कडकी. भाऊ लाडका बहीण लाडकी योजनांचा घोष कशाला?
भाऊ लाडका बहीण लाडकी योजनांचा घोष कशाला. धन्यवाद. भोक भावाने विकेल जो कुणी वस्तीतले लाचार आत्मे. भोक भावाने विकेल जो कुणी वस्तीतले लाचार आत्मे. फटके द्यावे लफंग्याला उपदेशाचे डोस कशाला. फटके द्यावे लफंग्याला उपदेशाचे डोस कशाला. आणि शेवटच्या 2 ओळी लक्ष देऊन ऐका. तराजूच्या पारड्यात एका खुद्द राजाच बसला तेव्हा. तराजूच्या पारड्यात एका खुद्द राजाच बसला तेव्हा. काटा निखळला न्यायाचा न्यायमूर्तींना दोष कशाला. काटा निखळला न्यायाचा न्यायमूर्तींना दोष कशाला. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो आमचे एक साहित्य संमेलन भरवणारे पांडुरंग गिराम यांना. त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. रवींद्र भुसे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आमचे कवी पांडुरंग गिराम यांचं स्वागत करावं. नावाप्रमाणेच तो पांडुरंग आहे, फक्त नव्याने त्याला फ्रेंच आली आहे. हॅलो. लहरीचा पाऊस या शीर्षकाखाली रानात असणाऱ्या माणसांची कविता. दारावर येऊन उभा ठाकतोस, दारावर येऊन उभा ठाकतोस ढस मुसळेपणाने. फुसकी देऊन आश्वासने भुरळ घालतोस. तुझ्या भुरळीच्या मोहात आम्ही गाडून घेतो रानात. उष्ण आणून अवसान. आमचं पीक जोमात की तू जातो कोमात. 15 दिवस कधी महिना खुशाल पडल्या खुल्या आम चांदण्या साक्षीला ठेवून आमच्या मरणाचे दिवस मोजतोस. आमच्या लागलं काळ तोंडाला तेव्हा, आमच्या लागलं काळ तोंडाला तेव्हा कोमातून बाहेर येतोस. तुझ्या या वागण्यामुळं आमच्या काही पिढ्या मातीत गेल्या. मातीशी नातं जोडतानी का छळतोस आम्हाला. एकदाची देऊन टाक मूठ माती मग खुशाल नाच. आमच्या राखेवर तुझ्या धोधो कोसळणाऱ्या धारा संग घेऊन जा मला गंगेत. कदाचित तुलाही मिळेल शांती आणि समाधान. आमच्या चित्तेच्या राखेवर नाचल्याचे हे करून झाल्यावर फक्त एकच कर. हे करून झाल्यावर फक्त एकच कर. रान वर्षभर हिरवं कर, रान वर्षभर हिरवं कर. धन्यवाद. तळेगावकर मॅडम या माणसानं फार जुनी एक संकलित कविता आठवून दिली. त्याच्या 2 ओळी की आठवती ओले पाय ठसे मृदगंध भरली सांज. नभी मेघ मृदंगा सात करे रेमझिमती पाऊस झाले. नभ
तोलून धरल्या क्षितिजाला झगमगत तुभंगे वीज ढग पापण्यात दडणे आधी अनिमिष जागतसे निज सृजनाची हिरवी हाक भवतालातून तुमतुमते ओथंबुन येता नभ अवघे अवचितसे दाटून येते. मानवर असंच काही लिहायचे असं तुमच्याकडूनच ऐकलं. यानंतर मी आमंत्रित करतो जालन्यातला एक अवलिया कवी मनीष पाटील याला त्याला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि मुळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या मनीष पाटील सरांचं स्वागत करावं. लोकांना अनुवंशिक आजार असतात, परंतु यांना अनुवंशाने कविता मिळालेली आहे, कारण यांचे वडीलही कवी आहेत. कारण आजारांच्या चर्चा आम्ही नेहमीच करतो, कवितेच्या चर्चा वारसाने यायला हव्यात. कवी मनीष पाटील. धन्यवाद सर. कधी कधी मलाही वाटतं माझ्या कवितेला यावा मादक गुलाबी कळ्यांचा गंध. कधी कधी मलाही वाटतं माझ्या कवितेला यावा मादक गुलाबी कळ्यांचा गंध. उतरावा पौर्णिमेचा चंद्र अलगद अलवार कागदावर. सांडावं चंद्राचं चांदणं कवितेच्या देहावरून आणि केशर दुधाच्या गोडव्यात नाहून निघावी माझीही कविता. राजा रविवर्णाचा कुंचला घेऊन उधळावेत कागदावर रंग सारे प्रेमाचे. कोरावे संगमरवरी शिल्प कातळ कोरून मस्तांच. पण इथून पुढे जिथे कागदाचाच गुणधर्म आळवाच्या पानासारखा असेल, पण जिथे कागदाचाच गुणधर्म आळवाच्या पानासारखा असेल तर कसे टिकावेत शब्दांचे थेंब माझ्या कवितेच्या देहावर. सनातन वेदनेचा शालू पांघरलेल्या, सनातन वेदनेचा शालू पांघरलेल्या माझ्या कवितेने कसा प्यावा प्याला मादक मोहिनीच्या मलिरेचा. सनातन वेदनेचा शालू पांघरलेल्या माझ्या कवितेने कसा प्यावा प्याला मादक मोहिनीच्या मदिरेचा. कुठून आणावेत मग कवितेने माझ्या ते नखमली स्पर्श. कुठून आणावेत मग ते कवितेने माझ्या ते मखमली स्पर्श आणि ओठांवरून फिरणारे नोरपिसांचे पंख. वेदना प्राशलेल्या कंठाच्या निळाईने, वेदना प्राशलेल्या कंठाच्या निळाईने कसं उतरावं चांदण्यांच्या डोहात. मग ठरून केलेल्या कवितेला कसा येईल साज. कितीही शृंगार केला तरी, कितीही शृंगार केला. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर शेळके यांना की त्यांनी त्यांची एक छोटी रचना या ठिकाणी सादर करावी. आणि राजेंद्र बोरे सरांना मी अशी विनंती करतो की प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर शेळके सरांचं स्वागत या ठिकाणी करावं. अनेक पुरस्कारांचे मानकरी असलेले हे कवी प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर शेळके. आदरणीय महानोर दादांना विनम्र आहे. कविता काळांचा पाऊस, काळा पाऊस. या युगाची गोठच न्यारी, या युगाची गोठच न्यारी, सारेच झाले मोबाईल धारी. या युगाची गोठच न्यारी, सारेच झाले मोबाईल धारी. क्षणिक वाचन डोळ्यामधले, क्षणिक वाचन डोळ्यामधले, बोटावरती गंमत सारी, बोटावरती गंमत सारी. लेखनामधले अक्षर बिक्षर, लेखनामधले अक्षर बिक्षर, झाले सारे गिरगुट गिरगुट, झाले सारे गिरगुट गिरगुट.
वाचित वाचित वाचा गेली, वाचित वाचित वाचा गेली, मंद मतीचे झाले चिरकुट, मंद मतीचे झाले चिरकुट. घेणाऱ्याचे अथांग सागर, घेणाऱ्याचे अथांग सागर, थेंबावरती गरते अंबर. घेणाऱ्याचे अथांग सागर, थेंबावरती गरते अंबर. यंत्रयुगाच्या मानगुटीचे, यंत्रयुगाच्या मानगुटीचे वाचन ठरले नवेच तंत्र, वाचन ठरले नवेच तंत्र. तनामनाचा ताबा घेऊन, तनामनाचा ताबा घेऊन, स्वार स्वैरते माकड चाळे. तनामनाचा ताबा घेऊन स्वार स्वैरते माकड चाळे. गर्दी मधल्या दर्दीलाही, गर्दी मधल्या दर्दीलाही, कानपटीचे वायर गोळे, कानपटीचे वायर गोळे. आणि शेवटची ओळ, या विश्वाला मुठीत घेऊन, या विश्वाला मुठीत घेऊन, नाळ नात्याचा तुटला माणूस. या विश्वाला मुठीत घेऊन, नाळ नात्याचा तुटला माणूस. भयंकराच्या लाटेवरचा, भयंकराच्या लाटेवरचा, वासनांधाचा काळा पाऊस, वासनांधाचा काळा पाऊस. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दाते सरांना की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. आणि उशी सरांना मी अशी विनंती करतो, प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दाते सरांचा त्यांनी सत्कार करावा. प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दाते. कविता म्हणण्यापूर्वी ओळी कोणत्या कवीच्या आहेत माहिती नाही, पण मला जे सांगायचं या कवितेतनं ते थोडक्यात असं. हा जो माझ्यात वेदनांचा गाव आहे, हा जो माझ्यात वेदनांचा गाव आहे, त्यांनीच दिलेला एक एक घाव आहे. जखम त्यांचीच, सुहासराव, जखम त्यांचीच, मलमी त्यांचेच आहे. जखम त्यांचीच, मलमी त्यांचेच आहे. या शितापीवरही त्यांचेच नाव आहे. तर मला असं वाटतं की आपल्यातनं माणसं गेल्यावर महत्व कळतं. वडिलावरची, आईवरची कविता बऱ्याचदा आपण ऐकली पाहिली. वडिलावरच्या बोटावर मोजण्या इतक्या कविता आहेत. माझे वडील सध्या नाहीत, बाप नावाची कविता. बघूया आपल्यापर्यंत हा बाप, हे वडील कसे पोचतात ते बघूया. शीर्षक बाप. आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत. आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत. असताना कुठे कळतो तो, नसताना बसतं मन चुरत. आभाळात गेलेला बाप आणता येत नसतो परत. असताना कुठे कळतो तो, नसताना बसतं मन चुरत. लहान असतानाही त्यांच्या खांद्यावर बसून, लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम मोठं व्हायचो मी. लहान असतानाही त्याच्या खांद्यावर बसून एकदम मोठं व्हायचो मी. नदी नाले गाव डोंगर क्षितिजा पलीकडेही पाहायचो मी. आमच्या समृद्धीसाठी बाप, आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा. आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा. खळं राखताना आनंदानं, खळं जे काही काढलेलं आहे धान्य, खळं राखताना आनंदानं काळी चहा प्यायचा, कावळ्याची मुळी वगैरे टाकून. आमच्या समृद्धीसाठी बाप शेतात दांड होऊन व्हायचा. खळं राखताना आनंदानं काळी चहा प्यायचा. गावभर पोथी पुराणाचे फुटलेले पेव होते. गावभर जरी पोथी पुराणाचे फुटलेले पेव होते. न्याय नीती इमान हेच बापाचे देव होते. गावभर पोथी पुराणाचे जरी फुटलेले पेव होते. न्याय नीती इमान हेच बापाचे देव होते. घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट.
घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट, बाप दरडावून सांगायचा अंगणात सांडलेल्या वैभवाचा एक एक दाना वेचायचा. घेऊ नका मजुराचे कष्ट कधीच फुकट, बाप दरडावून सांगायचा अंगणात पडलेल्या सांडलेल्या वैभवाचा एक एक दाना वेचायचा. आणि शेवट मग हे सगळं असल्यावर काय होतं तर परिणाम असा, काळजाच्या नात्यातूनही अवतीभोवती सगळे नाते, काळजाच्या नात्यातूनही जेव्हा लोभ लाभच पसरतात, शुभ लाभ वेगळं दादा आणि लोभ लाभ वेगळं, काळजाच्या नात्यातूनही जेव्हा लोभ लाभच ओझरतो, बाप माझा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाझरतो, बाप माझा तेव्हा माझ्या डोळ्यातून पाझरतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करतो आमचा सहकारी असणारा एक कवी समाधान खाडे याला. त्याने त्याची एक रचना या ठिकाणी सादर करावी. अविनाश बंडे सरांना अशी विनंती करतो की कवी समाधान खाडे यांचं स्वागत करावं. समाधान खाडे. दुनियेत चांदण्यांच्या माझाच गाव नाही, दुनियेत चांदण्यांच्या माझाच गाव नाही, ओठात का फुलांच्या माझेच नाव नाही, ओठात का फुलांच्या माझेच नाव नाही. तेव्हाच सोडला मी उपचार सांत्वनांचा, तेव्हाच तू दिलेला भरणार घाव नाही. घायाळ भावनांनो ध्याना जरा कलेने, घायाळ भावनांनो ध्याना जरा कलेने, भोळ्या जीवाचा आता तुमचा सरावी नाही. समाधान खाडे. एक प्रेम कविता ठेवतो. तिच्या मिठीत सांडला पाऊस भिलोरी श्वासांचा, कुण्या नजरेची भाषा ओठा बर ओठ माझा, कुण्या नजरेची भाषा ओठा बर ओठ माझा. कडाडली वीज हात भूल साठलेली रात, देवा पाऊस बांधून तिच्या गुलाबी पदरात, देवा पाऊस बांधून तिच्या गुलाबी पदरात. नको नको सजने ग माझ गळक छपर, नको नको सजने ग माझ गळक छपर, तुझा स्पर्श काहुरी मातला रोमारो मात. हिरव्या काकणाचा चुडा तिच्या सावळ्या हाताला, हिरव्या काकणाचा चुडा तिच्या सावळ्या हाताला, गेली बांधून ती धुन या वेड्याच्या गाण्याला, या वेड्याच्या गाण्याला. यानंतर मी आमंत्रित करतो महाराष्ट्रातील प्रचितीयश कवयित्री संजीवनी तळेगावकर मॅडम यांना की त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. आणि राजू फुले आणि राजेंद्र गोरे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी संजीवनी तळेगावकर यांचे स्वागत करावं. सगळे या
काव्यसंग्रहाने अनेक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त केले आहेत. गुरुर दाटते म्हणायचे. नमस्कार मित्रांनो, जालना गणेश फेस्टिवलच्या या दीर्घ वाटचालीमध्ये आज आपण कवी संमेलनाचं आयोजन केलं, त्यामुळं संयोजकांचे मनापासून आभार. आभार मानतानाच एक विनंती पण अशी करेल मी की दरवर्षी कवींसाठी एक जागा ठेवली पाहिजे. आपण एवढे मोठे सेलिब्रिटी दरवर्षी आपल्या गावात बोलवतो आणि सगळे रसिक त्याचा इतका मनमुराद आनंद घेत असतात, पण सोबतच बाहेरचे काही कवी आणि आपल्या शहरातले काही असं एक कॉम्बिनेशन करण्याचा प्रयत्न दरवर्षी सातत्यानं करावा अशी एक छोटीशी विनंती. आणि या ठिकाणी दादांची आज जयंती आहे. माणसं फोटोत कधी जाऊन बसतात, आपल्या जवळ बसणारी, उठणारी, बोलणारी, आणि फोटोत देऊन आपण त्यांना पाहत असतो. त्यांना तसं फोटोत पाहणं खरं तर खूप दुःखदायक असतं, पण नियतीचा, निसर्गाचा हा एक नियम आहे. त्यांनी खूप सुंदर सुंदर रचना दिल्या. एक से एक रचना. मराठी रसिक, मराठी कवितेमध्ये त्यांचा अत्यंत मोलाचं योगदान आहे. त्यांच्या एका 4 ओळीच्या कवितेनं मी सुरुवात करते आणि मग माझी कविता तुमच्या समोर ठेवते. सूर्यनारायण नीत निमान उगवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा, मुडक्या घराच्या बिंद्रावणाशी सांजेला दिव्याचा धार जडो त्यांच्या संसाराला, दिव्याचा धार जडो त्यांच्या संसाराला. एक वेगळी नवी ताजी टवटवीत अगदी अशी रचना मी माझी या ठिकाणी समोर ठेवते. कवितेचं शीर्षक आहे दिवाळ सण. जोशी सर इकडे बसलेले. खरं तर ही रचना सगळ्यात अगोदर जोशी सरांनी ऐकली होती आणि आम्ही त्याचं रेकॉर्डिंग पण केलं होतं. त्याचं निवेदन सरांनी केलं. आज पुन्हा समोर बसून सर ऐकतायत, हा अगदी योगायोग आहे. दिवाळ तिच्या पैंजणाची धुना ओटा ओसरी सांडून, तिच्या पैंजणाची धुना ओटा ओसरी सांडून, आई बापाची लाडकी गेलीची मानी ओढून, दिवाळी सणाला बाई दिवाळी सणाला बंधू बोले बहिणीला कागडोळा ओलावला, कागू बोले माईनाला कागडोळा ओलावला. तिच्या पैंजणाची धुना ओटा ओसरी सांडून, आई बापाची लाडकी गेलीची
बहीण बोलते भावाला उगाले मी माहेरा आई बापाच्या माघारी वाटे परकांबरा भाऊ बोले बहिणीला काग डोळा ओलावला माया बापाच्या राज्यात नव्हती कशाची दात आई बापाच्या राज्यात नव्हती कशाची दात घरी नांदे समाधान सुख वाये ओसंडून बाप राणचा पळस माय घराची तुळस अंगणात चाले खेळ वाटे भरलं गोकुळ बंधू बोले बहिणीला काग डोळा ओलावला भाव मालोला बापडा काढी मातीचा पोपडा भाव मालोला बापडा काढी मातीचा पोपडा मोठा धीराचा गगडी पाझर पाषाणाला फोडी व्याकुळल्या बहिणीला बोले काळजाची बोली नको जीवाला खंताऊ नको कष्टी हो एका झाडाची संतर नाही देणार अंतर तुझ्या स्वागता दारात उभा आहे माहेरात दिवाळी सणाला पायी दिवाळी सणाला थँक्यू. दिन ऐसे गुजरता है कोई, दिन ऐसे गुजरता है कोई जैसे एहसान उतरता है कोई, दिन ऐसे गुजरता है कोई जैसे एहसान उतरता है कोई, आईना देख के ये तसल्ली हुई, आईना देख के ये तसल्ली हुई, हमको भी इस घर में जानता है कोई. रंभाऊ, बऱ्याच वेळेला आरसे प्रतिबिंब नाकारतात, त्यामुळे बऱ्याच आठवणी निसटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यानंतर मी आमंत्रित करतो कवयित्री ज्योती धर्माधिकारी मॅडम यांना की त्यांनी त्यांची एक अतिशय छोटी रचना या ठिकाणी सादर करावी. हरिहर शिंदे सरांना मी अशी विनंती करतो की हरिहर शिंदे सरांना अशी विनंती करतो की धर्माधिकारी मॅडम यांचं स्वागत या ठिकाणी करावं. एक मिनिट ठीक आहे, गेलो कर. इतकी सुंदर आणि भावूक कविता झाल्यानंतर
खरं तर मी कविता म्हणायला नाही पाहिजे. मी तशी विनंती केली की मी कविता म्हणत नाही, कारण हा जो काही आवरा आहे, हा जो काही टेम्पो आहे, हा जाईल आणि तुम्ही सगळेजण इतके सुंदर भावविश्वास संजीवनीताईंनी तुम्हाला घेऊन गेल्यात. मी माझी कविता पुन्हा कधीतरी ऐकवेल. आज मी थांबते. तुझी वेगळी भावना येऊ द्यायचं, वेगळी भावना तू व्यक्त कर. संजीवनीताईचा आदर ठेवत मला अतिशय आवडलेली कविता होती ती, आणि खरंच इच्छा नाहीये पण तरी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं. जालना गणेश फेस्टिवलचे सर्व संयोजक मंडळीचे मी अत्यंत मनापासून आभारी आहे की आम्हा सगळ्यांना इथे व्यासपीठ दिलं आणि इथं उभं राहण्याची संधी दिली. आणि अनुमोदन आहे संजीवनीताईला की असं व्यासपीठ आम्हाला दरवर्षी द्यावं. भले मलाच बोलवावं, आम्हालाच बोलवावं असं नाही, पण वेगवेगळ्या लोकांना अशी संधी मिळावी. जालना जिल्ह्याच्या सांस्कृतिक मेजवानी ही दरवर्षी आपल्याला मिळत असते. त्याबद्दल सर्व संयोजन समितीचे आभार मानत एक छोटीशी कविता मी आपल्या समोर ठेवते. कवितेचं नाव आहे जिगीषा. जिगीषा हे माझं पेन नेम पण आहे. जिगीषा म्हणजे जगण्याची आस, जीवन जगण्याची इच्छा. मला अनेक जण विचारतात की जिगीषा का लिहितेस, तर जिगीषा का लिहिते ही कविता म्हणजे माझ्या जिगीषेची डेफिनेशन आहे असं म्हणूया. मुक्तछंदातली कविता आहे. एक तरुण मुलं, शेतकरी बांधव, नव्हाळलेल्या सुंदर सुना जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा माझ्या मनाचे काही प्रश्न पडतात. त्या प्रश्नाचे उकल करण्यात मी माझ्या परीने केलेला प्रयत्न. एक शून्य हेलकावतो भविष्याच्या खिजगणतीत, तेव्हा सगळ्याच वाटा ओठंगून आकंचून थिजलेल्या. एक शून्य हेलकावतो भविष्याच्या खिजगणतीत, तेव्हा सगळ्याच वाटा ओठंगून आकुंचून थिजलेल्या. अवघा साठलेला तिमीर निशब्द होऊ अगणित दरारा एकाक्ष भिंतीशी भयमोकळा रेंगाळलेला. किंतु परंतु भंडार अवडंबरातून खेचून आणले, सगळे अंदाज रोखून बेदरकार गेले उडवले. अदमास जगायचा घ्यावा की उधळून द्यावा जीव, शून्याच्या गळफासात अडकल्या माना गोंधळलेल्या. अदमास जगण्याचा घ्यावा की द्यावा उधळून जीव, शून्याच्या गळफासात अडकल्या माना गोंधळलेल्या. अस्तित्वाच्या चाहुलीत सापडलेले कितीतरी बिनघोर बिनबोभाट मुक्कामा आधीच परतलेले. ज्यांच्या आत्महत्या होऊन गेल्या त्यांना वापस नाही आणू शकत. अस्तित्वाच्या चाहुलीत सापडलेले कितीतरी बिनघोर बिनबोभाट मुक्कामा आधीच परतलेले. सणक डोक्यातून तीव्र चिरून गेली उभी आडवी, झुगारून द्यावा अंधार थरा एक शलाका तेव्हाच उजळलेली. एक शलाका तेव्हाच उजळलेली. घ्यावे की अंगावर अस्थिरतेचे बाण, घ्यावे की अंगावर अस्थिरतेचे बाण, स्तब्ध उभारावे तरीही ठेवून श्वासाचा ठाव. घन गंभीर करावा जगण्याशी स्वतःचाच करार, घन गंभीर करावा जगण्याशी स्वतःचाच करार. घ्यावी कष्टाचीच आण वाट शोधावी अनहद. अनहद न चोखाळलेली, न गेलेली, न वापरलेली. स्वतःसाठी, त्याच्यासाठी आणि याच्यासाठीही. स्वतःसाठी, त्याच्यासाठी आणि याच्यासाठीही घ्यावा कंदील, करावी शाश्वत वाट नभाळलेली. घ्यावा कंदील, करावी शाश्वत वाट नभाळलेली. धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतर मी आमंत्रित करतो विनोद काळे यांना की त्यांनी त्यांची एक छोटीशी रचना सादर करावी. मी भोसले सरांना विनंती करतो की कवी काळे यांचं स्वागत करावं. खरंच काढला ना? खरंच काढला का? काढतो काय आवश्यक नाही. तर माहिती होता का? कवितेचं नाव आहे रंग. तत्पूर्वी
4 ओळी माझ्या लाडक्या बहिणींसाठी. लोकशाहीच्या देशात जोर आहे गुंडांच्या मनगटात. लोकशाहीच्या देशात जोर आहे गुंडांच्या मनगटात. योजनांची खैरात काय करता, लाडकी बहीण आहे संकटात. रंग कोणाचे कोणाचे, जाती पंथ धर्माचे की वितंडवादाचे. रंग कोणाचे कोणाचे, जाती पंथ धर्माचे की वितंडवादाचे. हिंदूंनी घेतला भगवा हक्काचा, मुस्लिम म्हणाले हिरवा झाला आमचा. ज्याने त्याने घेतले रंग मनाचे, जाती पंथ धर्माचे की वितंडवादाचे. शिखांचा केसरिया झाला प्यारा, शिखांचा केसरिया झाला प्यारा. ईसाईंचा शांतीदूत पांढरा न्यारा. किती जणांनी घेतले रंग गुणाचे, जाती पंथ धर्माचे की वितंडवादाचे. बौद्ध म्हणाले आमचा निळाच खरा, जैन बोलले आम्हास पंचरंगी दिसे साजरा. या रंगांनी वेधले लक्ष अनेक जणांचे, जाती पंथ धर्माचे की वितंडवादाचे. हल्ली राजकारण्यांनीही हडपले अनेक रंग. राजकीय नेत्यांची क्षमा मागून राजकारण्यांनीही हडपले अनेक रंग. जातीयतेच्या रंगात तेही झाले दंग. भिडवून आपसात बांधले इमले धनाचे, जाती पंथ धर्माचे की वितंडवादाचे. रंगांचं खरं महत्व काय आहे शेवटच्या कडव्यात. भगवा त्यागाचे, हिरवा समृद्धीचे, केशरी शौर्य, निळा विशाल, शुभ्र प्रतीक शांतीचे. ह्या व्रत आता रंग संवर्धनाचे, ना जाती धर्माचे ना वितंडवादाचे. हे रंग फक्त निसर्गाचे, हे रंग फक्त निसर्गाचे. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करतो प्रदीप इक्कर यांना की त्यांनी त्यांची एक रचना सादर करावी. प्रदीप इक्कर. अरुण पैठणे सरांना अशी विनंती करतो की कवी प्रदीप इक्कर यांचं स्वागत करावं. अरुण पैठणे. राबणाऱ्या बाया, राबणाऱ्या बायांचे घट्टे पडून राखड झालेले हात किती कनवाळूपणे फिरत असतात. काळ्या मातीच्या देहावर हिरव्या रंगाची नक्षी गोंधत बसतात. खंडीनं पिकवणाऱ्या बायांच्या गळ्यात नसतं जरी पोळाभर सोनं, राबणाऱ्या बाया मात्र गातात गळा भरून शिवार मातीचं गाणं, गर्भ श्रीमंत गाणं. आखाड तोंडी गळे भुंडे करून पेरणी साजरी करणाऱ्या बाया फक्त खेड्यातच असतात. मातीच्या देहावर फुलून आलेलं हिरवेपण पाहून बाया किती हरपून जातात. शिवार दागिन्याचं, सुगी हंगामाचं हिरवं सपन पाहतात. मोरणी नथनी डुलं सगळं बाजारी, कानातलं नाकातलं बायासारखं झिजून गेलेलं. बाया रानात उन्हात मातीसारख्याच काळ्या भोर. बाया चटणी भाकरीत कायम संसारी असतात बिनघोर. बाया रोजच दिवस बरोबर निघतात आणि रानात मावळतात. हंगामावर पिकवत राहतात. मातीतून पुन्हा उगून येतात. उगून येतात. धन्यवाद. यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर राज रणधीर यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची एक रचना या ठिकाणी सादर करावी. डॉक्टर राज रणधीर आलेले नाहीये. यानंतर पंढरीनाथ सारखे सरांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अतिशय त्यांची एक छोटी रचना सादर करावी. प्राध्यापक पंढरीनाथ सारखे सर.
आणि शरद देशमुख सरांना अशी विनंती करतो की सारखी सरांचा सत्कार करावा. शेवटचे 2-3 कवी बाकी आहेत. नमस्कार सर्वांना. निसर्ग कवी नादो महानोर यांना अभिवादन करून मी माझी एक कविता सादर करतो. छुपा ली उन्होंने नजरें जब मेरा नाम आया, छुपा ली उन्होंने नजरें जब मेरा नाम आया, इश्क मेरा नाकाम सही कहीं तो काम आया. या कवितेचा म्हणजे माझ्या कवितेचा आणि या 2 ओळीचा थोडा संबंध आहे. कवितेचं नाव आहे कळालेच नाही. छान झाले इथले गुड कळाले, छान झाले इथले गुड कळाले, वय गेले पण तत्व कळालेच नाही. छान झाले इथले गुड कळाले, वय गेले पण तत्व कळालेच नाही. मी मोजीत बसलो चांदण्या, मी मोजीत बसलो चांदण्या, रात्र केव्हा सरली कळालेच नाही. मी मोजीत बसलो चांदण्या, रात्र केव्हा सरली कळालेच नाही. किती किती वर्ष शिकून झाले सारे, किती किती वर्ष शिकून झाले सारे, काहीच कसा शिकलो नाही कळालेच नाही. किती किती वर्ष शिकून झाले सारे, काहीच कसे शिकलो नाही कळालेच नाही. किती वचने आणि किती शब्दा दिल्या तिला मी, किती वचने आणि किती शब्दा दिल्या तिला मी, ती केव्हा निघून गेली कळालेच नाही. किती शब्दा आणि किती वचने दिले तिला मी, ती केव्हा निघून गेली कळालेच नाही. किती बसलो तरी रंगली नाही मैफिल, किती बसलो तरी रंगली नाही मैफिल, मैफिलीत मित्रच नव्हते कळालेच नाही. किती बसलो तरी रंगली नाही मैफिल, मैफिलीत मित्रच नव्हते कळालेच नाही. किती कष्ट केले आणि किती प्रयत्न केले ते मिळवण्यासाठी मी, किती कष्ट केले आणि किती प्रयत्न केले ते मिळवण्यासाठी मी, मोल मात्र दुसऱ्यालाच मिळाले ते कळालेच नाही. किती कष्ट केले किती प्रयत्न केले ते मिळवण्यासाठी मी, मोल मात्र दुसऱ्यालाच मिळाले ते कळालेच नाही. धन्यवाद. त्यानंतर ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांची एक छोटी रचना सादर करावी. प्राध्यापक राजेंद्र भोसले सरांना अशी विनंती करतो की ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे यांचं स्वागत करावं. नुकतेच त्यांचे 2 काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. तुझ्या माझ्यातले आणि शिदोरीच्या कविता या 2 काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाले. असे जाफराबादचे आमचे कवी ॲडव्होकेट विठ्ठल काष्टे. या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी माझी एक मी रचना सादर करतो. त्याआधी आज ज्यांची जयंती आपण या निमित्तानं साजरी करीत आहोत ते निसर्गात सौंदर्य आणि शृंगार रचणारे कवी श्री नादो महानोर यांना विनम्र अभिवादन. आणि त्यानंतर माझी पाटील तुमचं समजत चुकलं या नावाची एक कविता या ठिकाणी मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. तर माझी ही कविता पाटील तुमचं समजत चुकलं.
तर ही जी पाटलांची अवस्था आहे त्याबाबत ही कविता मी म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे. द्या जीव प्या विष किंवा घ्या तुम्ही गळफास, द्या जीव प्या विष किंवा घ्या तुम्ही गळफास, तुमचं कोणास काय पडलं पाटील तुमचं समज चुकलं. मंदिरे शाळा आणि दवाखाने, मंदिरे शाळा आणि दवाखाने यासाठी जमिनी दान दिल्या कोणी, समाजहितासाठी कोणी सोडलं आपल्या मिळकतीवर पाणी. रंजल्या गांजलेल्यांना का म्हणलं आपलं पाटील तुमचं समज चुकलं. गावात कोणी मुसाफिर आला तर त्याच्या चटणी रोटीची फिकर तुम्हाला, गोसावी असो वा फकीर त्याच्या झोळीची काळजी तुम्हाला. गावात कुणाचं काही आडलं नडलं अथवा कुठे काही वांधा झाला तर तो मिटवायला तुमचाच खांदा लागला. कोणाच्या घरी आले काही विधी तेव्हा तुमचंच पाऊल पुढं पडलं पाटील तुमचं समज चुकलं. गावातील रोजगाराची होती तुमचेवर भिस्त, गावातील रोजगाराची होती तुमचेवर भिस्त, सगळ्यांचे पदरात जास्तीत पडलं पाहिजे अशी तुमच्या मनाला परंपरागत शिस्त. दुसऱ्याचं शिवता शिवता तुमचंच फाटलं पाटील तुमचं समजत चुकलं, पाटील तुमचं समजत चुकलं. आता त्यासाठी एक उपाय सांगितलं मी. पाटील आता एक करा, पाटील आता एक करा, नाटक्यांना देऊ नका थारा. पाटील आता एक करा, नाटक्यांना देऊ नका थारा, पोरांमध्ये कष्ट व्यवहाराचे संस्कार पेरा. मोठेपणाला लगाम घाला, तंत्रज्ञानाचा अवलंब करा. अव्यवहारी वागून भावनेत वाहून काय झालं चांगलं सगळंच पांगलं पाटील तुमचं समजत चुकलं, पाटील तुमचं समजत चुकलं. धन्यवाद. मी आमंत्रित करतो कवी सुनील लोणकर यांना की त्यांनी त्यांची एक अतिशय छोटी रचना सादर करावी. कवी सुनील लोणकर. मी शरद भाऊंना विनंती करतो की सुनील लोणकर यांचं स्वागत करावं. अतिशय छोटी रचना या ठिकाणी कवी सुनील लोणकर तर सादर करतो अशी मी त्यांना विनंती करतो. मुक्त छंदातली छोटी रचना तिचं शीर्षक आहे नाईलाज. त्यांची अस्वस्थता जास्तच वाढली आजकाल. ते शोधतायत माझ्यात मी कवी असल्याची आहे का एखादी खून. खरं तर धडपडतो मी माणूस होण्यासाठी. पोटाच्या भुकेसोबत वेदनाही सहन करतोय बिना तक्रार. अश्रूऐवजी डोळ्यात करुणा साठवतोय. दुःखानं उमरून येण्याऐवजी गोंजाळतोय त्याला शांतपणे. पुस्तकापेक्षा माणसे समजून घेतोय. वेळ जरी आभाळाचं पण भान मातीचं जपतोय. उगून येण्यासाठी धुवून घ्यावं लागतं स्वतःला याची जाण बाळगतोय मी कवी असल्याचा आव आणत नाही. कदाचित हेच चुकतंय का. धन्यवाद. कवी कैलास भाले सरांना अशी मी विनंती करतो की त्यांनी त्यांची एक रचना छोटी रचना या ठिकाणी सादर करावी. आणि प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी कैलास भाले सरांचा सत्कार करावा. भाले सर. नमस्कार. एक छोटी रचना. माझ्याकडे येणं बोलणं बसणं तर दूरच साधं ढुंकूनही पाहिलं नाही कधी सुखानं.
माझ्याकडं येणं बोलणं बसणं तर दूरच, साधं ढुंकूनही पाहिलं नाही कधी सुखानं. मग मीही फिरवली त्याच्याकडं पाठ. आणि कायम सोबत करणाऱ्या दुःखालाच खोदत गेलो आतल्या आत. मग मीही फिरवली त्याच्याकडं पाठ आणि कायम सोबत करणाऱ्या दुःखालाच खोदत गेलो आतल्या आत. लागली ओल तसं पानं फांद्या खोडातून उतरलो मुळात. लागली ओल तसं पानं फांद्या खोड्यातून उतरलो मुळात. तर भेटली कविता. आता मला दुःख हवंय. प्रचंड कशातही न मावणार. धन्यवाद. आपल्या सर्व रसिक मित्रांचा आणि अध्यक्षाच्या परवानगीने सदर कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. 700 किलोमीटरवरून आले सर. नाव आहे माझं गणेशनाथ लाकडे. जगन्नाथ काकडे. सर ते सर पेरीत चला निखारे. तुकोबा तुम्ही भंडारा माळरानावर केलेली शब्दांची रोपण. प्रगल्भ परिणामकतेचा, विद्रोहाचा, मी शाश्वत परिवर्तनाचा फुललेला मळा सुगंधित करतोय अजूनही. ते बियाणंच इतकं दमदार होतं की 400 वर्षानंतरही आमच्या वैचारिक भरण पोषणाला पुरून उरतंय. म्हणूनच हे बियाणं इतकं दमदार होतं की 400 वर्षानंतरही आमच्या वैचारिक भरण पोषणाला पुरून उरतंय. म्हणूनच तुकोबांच्या क्रांतीची कसदार भूमी आहे ही. येथे लेखणीच्या चाड्यावर खुल्या अंतकरणाने प्रेरित चला निखारे. उद्या प्रखर तेजाचे असंख्य सूर्य उगवणारच आहेत. धन्यवाद.